नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये ऍक्सिलरेशन म्हणजे काय आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे इथपर्यंत आलो होतो. आता त्यावर आधारित एक उदाहरण आपल्या पुस्तकामध्ये आहे, ते आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. यू नो दॅट द ट्रक ड्रायव्हर increases or decreases the velocity of the truck by means of accelerator. ट्रक चालक जो असतो तो ऍक्सिलेटरच्या मदतीने ट्रकचा वेग कमी किंवा जास्त करत असतो. यू माइट हॅव सीन अ टॉय कार दॅट रन्स ऑन अ क्लॉक वर्क स्प्रिंग. म्हणजे चावी देऊन असं फिरवण्याचं लहान मुलांचं जे खेळणं आहे ते तुम्ही पाहिलं असेल. वेन इट इज रिलीज्ड ऑन अ फ्लॅट फ्लोअर आफ्टर वाइंडिंग अप द स्प्रिंग इट गोज इन अ स्ट्रेट लाईन. जर तुम्ही त्याला चावी दिली आणि एखाद्या सपाट फरशीवरती त्याला आपण चावी देऊन सोडून दिलं की ते एका सरळ रेषेमध्ये काय होत असतं, जात असतं. However, when it is hit on one side, it changes direction and keeps going. एखाद्या वस्तूला ते धडकलं तर ते काय करतं, आपली दिशा बदलते आणि मग आणखी पुढे जात राहतं. If it collides in a wall, it stops. जर भिंतीला वगैरे ते धडकलं तर ते तिथे जाऊन थांबतं. It means that its velocity changes. म्हणजे याचा अर्थ काय झाला की त्याची वेलॉसिटी त्याच्या संपूर्ण त्या चावी दिल्यापासून थांबण्यापर्यंतच्या कालावधीमध्ये काय झालेली आहे, बदललेली आहे. हाऊ डीड दिस चेंज टेक्स प्लेस? हे कशामुळे घडले, असं का होतंय? तर ऍक्च्युअली इट हॅपन्स बिकॉज ऑफ द कार कम्स इन टू कॉन्टॅक्ट विथ समथिंग एक्सटर्नल टू इट. त्या कारच्या वरती बाहेरून काहीतरी त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेला आहे आणि त्या मोटर बाहेरील कशाशी तरी त्याचा संपर्क झालाय आणि त्यामुळे तिचा वेग जो आहे, वेलॉसिटी जी आहे ती बदललेली आहे किंवा चेंज झालेली आहे. ऑन अ फुटबॉल ग्राउंड, हाऊ डज द डिरेक्शन ऑफ द बॉल मुव्हिंग इन अ स्ट्रेट लाईन चेंज? तुम्ही बघितलं असेल की फुटबॉल खेळताना जे खेळाडू आहेत ते जेव्हा मैदानावर खेळत असतात तेव्हा ते त्या बॉलची दिशा सतत काय करत असतात, बदलत असतात. आता वी सी सम प्लेयर चेंजिंग इट्स डिरेक्शन बाय किकिंग इट. काही प्लेयर त्याला किक म्हणजे बरोबर त्याची दिशा किक मारून चेंज करीत असतात. वेन इट्स डिरेक्शन चेंजेस द वेलॉसिटी ऑफ द बॉल चेंजेस. आता जेव्हा एखादा एकदम वेगाने बॉल येत असतो आणि एखादा प्लेयर त्याची दिशा बदलतो किक मारून, तेव्हा त्याच्या वेगामध्ये सुद्धा त्याच्या अर्थातच काय होत असतो, बदल होत असतो. दॅट इज से अन ऍक्सिलरेशन टेक्स प्लेस. याच सिच्युएशनला तुम्ही काय म्हणू शकता, तिथं ऍक्सिलरेशन होत आहे. म्हणजे वेग बदलतोय. काही वेळेला काय होतं, एकदम वेगात येणारा बॉल त्याचा वेग कमी केला जातो किक मारून आणि त्याची दिशा पण बदलली जाते. तर ही जी सिच्युएशन आहे, वेगात होणारा जो बदल आहे त्यालाच त्या ठिकाणी किंवा त्या उदाहरणामध्ये या उदाहरणामध्ये त्या फुटबॉलच्या वेगामध्ये ऍक्सिलरेशन निर्माण झालेलं आहे आणि द इंटरॅक्शन दॅट ब्रिंग्स अबाउट द ऍक्सिलरेशन इज कॉल्ड फोर्स. आता हे ऍक्सिलरेशन कशामुळे होतंय, कोण घडवून आणतंय? दॅट इज बिकॉज ऑफ फोर्स. म्हणजे फोर्स ऍक्ट्स ऑन अ बॉडी. कशामुळे हे सगळं घडून येतंय? फोर्समुळे. थोडक्यात ऍक्सिलरेशन एखाद्या बॉडीमध्ये कशामुळे निर्माण होते? फोर्स. मुळात ऍक्सिलरेशन म्हणजे काय की एखादी वस्तू मुव्हिंग म्हणजे गतिमान असलेल्या वस्तूचा वेग, वेलॉसिटी तुम्हाला चेंज करायची आहे किंवा कमी करायची असेल तर वी नीड टू अप्लाय दी फोर्स. आपल्याला त्याच्यावरती फोर्स अप्लाय करायला पाहिजे आणि फोर्स अप्लाय केल्यानंतर मग त्याचा वेग तुम्ही कमी करू शकता किंवा वाढवू शकता, म्हणजे वेग बदलू शकता. हा जो वेग बदल आहे त्याचा जो दर असतो त्यालाच आपण ऍक्सिलरेशन असं म्हणतो. आणि आता यूज द ब्रेन पॉवर. द युनिट ऑफ ऍक्सिलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता हे व्हेरीफाय तुम्ही करू शकता. आता मीटर पर सेकंड स्क्वेअर काय येतंय हे, तर तुम्ही हे जे सूत्र आहे याच्यावर जरा बारकाईने विचार केलात
तर तुम्हाला जमेल असं मला वाटतं. नाही जमलं तर नक्की तुम्ही मला विचारा. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही मला विचाराल आणि मग आपण त्याच्यावर नक्कीच बोलू. फोर्स अँड ऍक्सेलरेशन. फोर्स म्हणजे बल, ऍक्सेलरेशन म्हणजे त्वरण. यांचा काय संबंध आहे? अर्थातच फोर्स शिवाय ऍक्सेलरेशन शक्य नाही, आताच मी तुम्हाला सांगितलं. पण त्याच्या संदर्भातली काही उदाहरणं आपल्या पुस्तकामध्ये आहेत बघा. फोर्स आणि ऍक्सेलरेशनचं एक फोटोग्राफ आपल्या पुस्तकामध्ये आहे. फोर्स अँड ऍक्सेलरेशन त्याविषयीच आपण माहिती घेऊयात. बघा, टेक a glass marble and let it roll on a big smooth tabletop. एक ग्लास मार्बल घ्यायची आहे आणि आपली काचेची गोटी ज्याला आपण म्हणतो ती घ्यायची आणि एका टेबलवर सोडायची गरगळण्यासाठी. आफ्टर सम टाइम इट्स वेलॉसिटी विल डिक्रीजेस अँड इट विल स्टॉप. थोड्या वेळाने काय होईल, त्या टेबल टॉप वरती ती गोटी, ती जी मार्बल आहे ती विशिष्ट अंतरापर्यंत जाईल आणि मग थांबेल. पण एकदम थांबणार नाही. सुरुवातीला तिची वेलॉसिटी कमी होईल, म्हणजे वेलॉसिटी विल डिक्रीजेस, तिची वेलॉसिटी कमी कमी होत जाईल आणि मग सगळ्यात शेवटी इट विल स्टॉप. शेवटी काय होईल, ते स्टॉप होऊन जाईल. आता बघा, आता जेव्हा हे असं का होतंय, तर ऑन अ कॅरम बोर्ड टू, कॅरम बोर्ड वर सुद्धा हेच होतं बघा. द कॅरम कॉइन पुश्ड बाय स्ट्रायकर विल मूव्ह फॉरवर्ड सम डिस्टन्स अँड देन कम टू अ स्टॉप. जेव्हा आपण स्ट्रायकरने एखादी कॅरम बोर्ड वरची तुम्ही कॉइन पुश करता किंवा तिला मारता, तेव्हा ती एका विशिष्ट अंतरापर्यंत पुढे जाते आणि मग विशिष्ट अंतर कापल्यानंतर पुन्हा काय होते, थांबते. इफ द कॉइन इज पुश्ड आफ्टर अप्लाइंग टॅल्कम पावडर टू द कॅरम बोर्ड, इट विल कीप मुव्हिंग फॉर अ लॉंगर टाइम अँड देन कम टू अ स्टॉप. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आपण कॅरमवर व्यवस्थित पावडर लावली असेल तर कॅरमच्या ज्या सोंगट्या आहेत, कॉइन्स आहेत, त्या चांगल्या मूव्ह होतात. म्हणजे जर पावडर नसेल तर थोडस काय होतं, त्या लगेच पटकन थांबतात आणि पावडर असेल तर जरा त्या जास्त वेगाने मूव्ह होतात आणि थोड्याशा त्यांना थांबण्यासाठी अधिक वेळाची गरज पडते. आता का असं होत असेल? व्हॉट कॅन वी इन्फर फ्रॉम दिस? तुम्ही काय याच्यावरून कन्क्लुजन काढाल किंवा असं का होत असेल? तर अर्थातच एकदम सोपी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही फार काय त्याच्यामध्ये विशेष नाहीये की आपण काही वेगळं बघायची गरज नाही. असं का होतं बघा, द वेलॉसिटी ऑफ द कॉइन डिक्रीजेस ड्यू टू द फोर्स ऑफ फ्रिक्शन अँड द कॉइन स्टॉप्स. त्या कॉइनची वेलॉसिटी म्हणजे वेग कशामुळे डिक्रीज होतोय? बिकॉज ऑफ फ्रिक्शन. म्हणजे तो कॅरम बोर्ड आणि आपली जी कॉइन आहे तिच्या सरफेस मध्ये घर्षण होत असतं आणि त्यामुळे तिची वेलॉसिटी कमी होते आणि कॉइन काय होतो, थांबते. इफ द फ्रिक्शन बिटवीन द कॅरम बोर्ड अँड द कॉइन इज रिड्युस्ड, द कॉइन कीप मुव्हिंग फॉर अ लॉंगर टाइम. जर आपण कॅरम बोर्ड आणि आपली कॉइन जी आहे यामधलं जर फ्रिक्शन रिड्यूस केलं, कमी केलं, तर ती आपली जी कॉइन आहे मुव्हिंग फॉर अ लॉंगर टाइम, जरा अधिक लांब वेळ ती काय होईल, मूव्ह होत राहील. आणि हे काम कोण करतं? इट वुड मीन दॅट इफ नो फोर्स ऑफ फ्रिक्शन इज ऍक्टिंग ऑन अ मुव्हिंग बॉडी, इट विल कीप ऑन मुव्हिंग विथ अ कॉन्स्टंट वेलॉसिटी. म्हणजे काय आहे, जर का तुम्ही एखाद्या मुव्हिंग बॉडीवरती किंवा एखाद्या मुव्हिंग बॉडीवरती फ्रिक्शन नसेल, तर ती जी मुव्हिंग बॉडी आहे म्हणजे गतिमान वस्तू आहे ती काय होईल, मुव्हिंग विथ अ कॉन्स्टंट वेलॉसिटी, एक समान वेगाने पुढे जात राहील. खरं तर हे प्रॅक्टिकली खूप कठीण काम आहे, कारण फ्रिक्शन थोडं का होईना होत असतं. पण तुम्हाला माहिती आहे, आपण पावडर टाकल्यामुळे कॅरमची सोंगटी जरा अधिक वेळ काय होते, पुढे गतिमान होते. आणि पावडर नसेल तर घर्षण वाढतं आणि त्यामुळे तिचा वेग आहे तो कमी होतो आणि ती लवकर थांबते घर्षणामुळे. आणि पावडर टाकल्यानंतर घर्षण कमी होतं. द सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन वॉज द फर्स्ट टू स्टडी फोर्स अँड द रिझल्टिंग एक्सेलरेशन. न्यूटन नावाचा शास्त्रज्ञ होता, त्यानं पहिल्यांदा फोर्स आणि एक्सेलरेशन म्हणजे आपलं बल आणि त्यामुळे जे एक्सेलरेशन आहे त्या संदर्भातला सगळ्यात पहिल्यांदा अभ्यास त्यांनी केला होता. आणि त्यांनी काही लॉज म्हणजे गतीविषयी काही समीकरणं सांगितलेली आहेत. पुढच्या इयत्तेत तुम्ही गेलात बाळांनो की तुमच्या असं लक्षात येईल की याच्यात खूप छान तुम्हाला माहिती अजून मिळेल, पण आपल्या पुस्तकात जेवढं आहे त्यावरच आपण बोलू. आता न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन म्हणजे न्यूटनने सांगितलेला गतीविषयक पहिला नियम काय सांगतो,
इफ नो फोर्स इज ऍक्टिंग ऑन अ बॉडी, जर बॉडीवरती कोणतंही फोर्स नसेल, इट्स वेलॉसिटी डज नॉट चेंज, जर बाहेरून कोणतंही फोर्स बॉडीवर लागलं नाही, एखादी मुव्हिंग बॉडी आहे तिच्यावरती, तर तिची वेलॉसिटी चेंज होऊ शकत नाही, होत नाही. दॅट इज म्हणजे काय, द बॉडी डज नॉट ऍक्सेलरेट, ते ऍक्सेलरेट होणार नाही, म्हणजे तिचा वेग कमी होणार नाही किंवा वाढणारही नाही. इन अदर वर्ड्स, दुसऱ्या शब्दात सांगायचं तर काय, इफ अ बॉडी इज स्टेशनरी, जर ती बॉडी स्टेशनरी असेल म्हणजे स्थिर असेल, स्टेशनरी म्हणजे स्थिर, तर ती काय होईल, इट विल रिमेन स्टेशनरी, ती स्टेशनरीच राहील. आणि जर का ती मोशन मध्ये असेल, इफ इट इज इन मोशन, इट विल कंटिन्यू मूव्हिंग विथ द सेम वेलॉसिटी अँड इन द सेम डिरेक्शन, त्याच दिशेमध्ये त्याच वेगाने ती सतत पुढे जात राहील. म्हणजे थोडक्यात एखाद्या वस्तूवर जर बल आपण लावलं नाही किंवा ते कार्यरत नसेल, तर त्या वस्तूचा वेग अजिबात बदलू शकत नाही, कारण तिच्यात त्वरण निर्माण होणार नाही, ऍक्सेलरेशन होणार नाही. म्हणजे थोडक्यात जर बल एखाद्या वस्तूवर लावलेलं नसेल, तर स्थिर असलेली वस्तू स्थिरच राहील, आणि गतीत असलेली वस्तू असेल तर ती एकाच वेगाने त्याच दिशेने सतत काय होईल, पुढे जात राहील. हे इंटरेस्टिंग आहे, पण प्रत्यक्षात हा प्रयोग करून बघणं खूप कठीण आहे, कारण आपण अशी स्थिती निर्माण करू शकत नाही. कारण फ्रिक्शन म्हणजे घर्षण बल थोडं का होईना दोन वस्तूमध्ये निर्माण होत असतं, आणि पृथ्वीवर वातावरण आहे बाळानो, हवेबरोबर सुद्धा घर्षण होतं. तुम्ही मोठे झाल्यानंतर तुम्हाला कल्पना चावलाचा जो अपघात होता, त्याबद्दलची माहिती तुम्हाला जेव्हा तुम्ही चांगली समज आल्यावर कळेल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तिचं यानाचं त्या वातावरणातल्या वायूशी झालेल्या घर्षणामुळे त्याने पेट घेतला होता. म्हणजे वायू बरोबर पण घर्षण होऊ शकतं, त्यामुळे पृथ्वीवर ही आदर्श स्थिती फ्रिक्शन नाही ही निर्माण करणं तसं खूप कठीण आहे. पण असो, थोडक्यात स्थिर असलेली एखादी वस्तू स्थिरच राहील, गतिमान असलेली गतीतच राहील एका विशिष्ट दिशेमध्ये ती, जर का तिच्यावर बाह्य बल कार्यरत नाही झालं तर, किंवा नाही लावलं तर. हा न्यूटनचा काय आहे, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन आहे. आता यू हॅव लर्न व्हॉट इज मीन बाय फोर्स, तुम्हाला फोर्स म्हणजे काय माहित आहे. यू हॅव सीन दॅट अ बॉडी इज ऍक्सिलरेटेड ड्यू टू फोर्स. आताच आपण बघितलं की बॉडी ऍक्सेलरेट कशामुळे होते, बिकॉज ऑफ फोर्स, फोर्समुळेच होऊ शकते, फोर्स लावल्यामुळेच तिच्यात ऍक्सेलरेट. सपोज यू प्लेस द 1 kilogram standard weight on a surface with no friction and pull it with an acceleration of 1 meter per second square, the force applied is 1 Newton. म्हणजे काय आहे, तर नेमकं 1 न्यूटन फोर्स म्हणजे किती फोर्स याबद्दलची माहिती दिली. जर का आपण 1 किलोग्रॅम स्टँडर्ड वेट असलेली एखादी वस्तू घेतली आणि ऑन अ सरफेस विथ नो फ्रिक्शन, जिथं अजिबात फ्रिक्शन नाही अशा सरफेसवर ठेवली, आणि जर तुम्ही पुल इट विथ अन ऍक्सिलरेशन, तिच्यात जर तुम्ही 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं ऍक्सिलरेशन निर्माण केलं, तेवढं जर तुम्ही फोर्स लावलं, ते जे फोर्स आहे म्हणजे 1 किलोग्रॅम वस्तू फ्रिक्शन नसलेल्या सरफेसवर ठेवल्यानंतर तिच्यामध्ये जर 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं तुम्हाला ऍक्सिलरेशन निर्माण करायचं असेल, तर तुम्हाला ऍक्सिलरेशन साठी फोर्स लावावं लागेल ना. मग एवढं फोर्स, जेवढं फोर्स एवढं ऍक्सेलरेशन निर्माण करण्यासाठी लागेल 1 किलोग्रॅम वस्तूमध्ये, दॅट इज कॉल्ड 1 न्यूटन. त्याला काय म्हणायचं, 1 न्यूटन फोर्स. न्यूटन हे फोर्स मोजण्याचं काय आहे, युनिट आहे, म्हणजे फोर्सचं काय आहे, युनिट आहे. अर्थात आणखी एक बाब लक्षात ठेवा बाळांनो, ऍक्सिलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी. ऍक्सिलरेशन काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. इफ इज फोर्स is force a vector quantity too? Yes, force is also vector quantity. फोर्स सुद्धा काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे, त्याला डिरेक्शनची गरज असते. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये बाळांनो आपण इथेच थांबूया. राहिलेला आपला जो भाग आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. थँक्यू.